श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर आपला हिरमोड होतो, पण आपण केलेली स्वामी भक्ती कधीही वाया जात नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे, कारण त्याचे फळ योग्य वेळ आली की ते आपल्याला मिळतच। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये नाराज न होता आपली भक्ती, आपली उपासना, नित्य सेवा कायम चालू ठेवावी आणि स्वामींच्यावर दृढ विश्वास ठेवावा। जे आपल्यासाठी उचित आहे ते आपल्याला मिळणारच। आपण केलेले साधनेची, नामस्मरणाची, प्रदक्षिणा, महाप्रसाद जे काही कराल त्याची प्रचिती महाराजांना द्यावीच लागते, कारण प्रचितीविना भक्ती नाही। पण ती प्रचिती कधी द्यायची ते मात्र त्यांनी ठरवायचे असते। महाराज, मी इतका जप केला पण आयुष्यात काही फरक पडला नाही, हा विचार करणे अयोग्य होईल। त्यांनी तुमच्याकडून जप करवून घेतला ही गोष्ट लक्षात घ्या। जितका वेळ जप केला तितका वेळ मन शांत राहिले, एका जागेवर बसायची सवय लागली, तितका वेळ सोशल मीडियावर उनाडक्या थांबल्या, लोकांच्या आयुष्यातील ढवळाढवळ कमी झाली, विनाकारण वेस्ट जो आपला टाइम जात होता तो वाचला आणि कुठेतरी भक्ती मार्गात लागला। तर बघा, हे नामस्मरण केल्यामुळे आपल्याला किती गोष्टी साध्य झाल्या। आणि मुळातच काही मनात उद्देश ठेवून नामस्मरण किंवा कुठलीही साधना करणे म्हणजे शेवटी देवाशी, गुरुशी केवळ तो निव्वळ उघड व्यवहार नाही का? आणि आज कलियुगात असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरे जावे लागते। घरातून बाहेर गेलेला माणूस घरी येईपर्यंत सर्वच अनिश्चित असते, पण तरीही जगावे लागते स्वतःसाठी आणि इतरांसाठीही। शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणे हेच आपले खरे प्रारब्ध आहे, पण हे जगणे असे जगावे की इतरांसाठी प्रेरणा देणारे असावे। कशाचीही आसक्ती न धरता नामस्मरण करत राहा आणि बघा, महाराज ओंजळ भरून वाहील इतके सुख देतील। त्यांना माहिती आहे तुम्हाला कधी काय द्यायचे। 2 माळा केल्या की लगेच गोष्टी घडायला ते काही टीव्हीचे बटन नाही आणि अल्लाउद्दीनचा दिवा सुद्धा नाही। गेल्या कित्येक जन्माची पापे धुण्यासाठी तुम्ही करत असलेले नामस्मरण आधी खर्ची होते, मग आत्ताच्या जन्माचा हिशोब समोर येतो। म्हणूनच उपासनेचे मर्म समजून घ्या, करत राहा। आपण किती केलं हे मोजू नका, त्याचा उल्लेखही करू नका। मी हे केले, मी ते करणार कशासाठी सांगायचे, मोठेपणा मिरवायचा। त्यामुळे आतून तुमची भक्ती उमलून यायला पाहिजे, तुमच्या आतून भक्ती करायची इच्छा निर्माण झाली पाहिजे, तेव्हाच ती भगवंतापर्यंत पोहोचते, स्वामींच्यापर्यंत पोहोचते। दुसरा कोण करायलाय म्हणून आपण करणं हे चुकीचं आहे, कारण यामध्ये फक्त तांत्रिक आहे। आणि त्यामुळे जेव्हा तुमच्या मनातून तुम्हाला कोणत्याही देवाची भक्ती करण्याची इच्छा निर्माण झाली तीच खरी भक्ती असं मानलं जातं। आणि देवाकडे कधीही व्यवहार करायचा नाही, म्हणजे नवस बोलायचं नाही, मी आता इतके गुरुवार पूजा करीन, माझे हे काम करा, मी गुरुचरित्र पारायण करणार, हे करा, असं कधीच करू नका। कारण आपल्या आयुष्यामध्ये जे योग्य आहे ते आपल्याला मिळणारच। आणि आपण ज्या वेळेला भक्ती मार्गात येतो त्यावेळेला अनेक संकट येतात, अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं, पण त्यावेळेला आपल्यासोबत आपले स्वामी कायम उपस्थित असतात। आपले प्रारब्ध असतं ते धुवून निघत असतं। त्यामुळे कोणताही विचार न करता, कोणतंही टेन्शन न घेता आपले कार्य आपण करत जायचं आणि जे काही टेन्शन आलं ते महाराजांच्यावर सोपवून द्यायचं। आणि आपली भक्ती पण आपण ठराविक, आता जर तुम्ही सुरुवातीला भक्ती जर करत असाल तर ती सर्वांच्या समोर आणायची नाही, म्हणजे कसं त्याला अहंकार असं मानलं जातं। कारण ज्या वेळेला तुम्ही सुरुवातीला पूजा अर्चा करता त्यावेळेला जर तुम्ही सोशल मीडियावर ह्याच्यावर घातला तर त्यावेळेला लोक काही बोलू शकतात, त्यामुळे तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी येऊ शकते आणि तुमची पूजा खंडित होऊ शकते, तुमची भक्ती मार्गातील जो प्रवास आहे तो खंडित होऊ शकतो। पण ज्या वेळेला तुम्ही
एका टप्प्यावर येऊन पोचताय ज्या वेळेला तुम्ही आणि फक्त स्वामी किंवा कोणताही भगवंत असू दे, ते आणि तुम्ही फक्त आहे, त्यांच्याशिवाय काही पर्याय नाही आहे, त्यांच्याशिवाय तुमच्या आयुष्यात कोणीच नाही आहे महत्त्वाचं, असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला तुम्ही बिनधास्त टाकू शकता. त्यावेळेला तुमच्यामध्ये सकारात्मक वृत्ती, सकारात्मक भावना भरपूर असतात. त्यामुळे त्यावेळेला जे तुम्ही सोशल मीडियावर टाकता त्यामुळे काहीही फरक पडत नाही. उलट त्यातून लोकांना प्रेरणा होऊ शकते की हा किती करतोय सेवा, आपण पण करूया, आपल्याला पण म्हणजे याचा उपयोग होईल, असं अनेकांना प्रेरित होतं आणि त्याच्यातून नवीन नवीन स्वामी भक्त होऊन जातात आणि याचं पुण्यही तुम्हालाच भेटतं. मनामध्ये अशी भावना ठेवली पाहिजे की आपलं चांगलं झालं ना तर दुसऱ्याचं बी चांगलं होऊ देत. ही मनामध्ये भावना ठेवून आपण ज्या सेवा करतो त्याही दुसऱ्यांना सांगून त्यांना मदत केली पाहिजे. आणि आपण किती करतो देवाचं त्याचा हिशोब नाही ठेवला पाहिजे. म्हणजे बघा, आपल्या आई आयुष्यभर आपल्या मुलांसाठी खस्ता खाते, वडील खस्ता खातात, ते काय त्यांनी लिहून ठेवत नाहीत आणि आपल्याला बोलूनही दाखवत नाहीत. ती जे करते ते प्रेमाने, कुठलीही अपेक्षा न ठेवता. एखाद्या ज्योतिषाने एखाद्या स्त्रीला सांगितली की तुमचा हा मुलगा म्हातारपणी तुम्हाला बघणार नाही, तर ते ऐकल्यावर ती स्त्री लहान मुलाला तापाने फणफणत ठेवून बाहेर निघून जाईल का? नाही ना, कारण तिचे प्रेम अपेक्षा विरहित असते. त्याचप्रमाणे महाराजांकडे काहीही मागू नका, पण आपले आयुष्य त्यांच्या चरणी सोपवा. मग बघा, इतका विश्वास ठेवून सेवा केली तर आयुष्य बहरून जाईल. आणि दुसरे काहीही मिळाले नाही तरी ज्या गोष्टीसाठी मनुष्य उभा जन्म वेचतो तरी मिळत नाही, ती गोष्ट तुम्हाला मिळते. ते म्हणजे समाधान आणि रात्रीची शांत झोप. आजकाल सगळीकडेच मध्यस्थ असतात, पण महाराजांशी आपला सरळ संपर्क टेलिपथीचा, या हृदयीचे त्या हृदयी. अहो बाप आहे तो आपला, त्याने जन्माला घातले आपल्याला, त्याला काही नको, 5 नारळाचे तोरण किंवा अजून काही. तो फक्त प्रेमाचा भुकेलेला आहे आणि तो भाव सच्चा हवा, त्यात भेसळ अजिबात नको. मन शांत ठेवून अपेक्षा विरहित केलेली उपासना नक्कीच फळते, गुरुचरण लाभते आणि त्यांचे नाव आपल्या मुखी असणे हेच मुळी गेल्या अनेक जन्मांच्या चांगल्या कर्माचे फळ आहे. आपण उपासनेच्या योग्य मार्गावर असताना आपोआप मागणे थांबते आणि मग जेथे जातो तेथे तू माझा सांगती अशी मनाची अवस्था होते. काही नको वाटते. मी, माझे महाराज आणि माझे नामस्मरण, हा त्रिवेणी संगम प्रत्येक भक्त साधनेच्या एका उच्च शिखरावर अनुभवल्याशिवाय राहत नाही, हे मात्र नक्की. आपण फार सामान्य माणसं आहोत, पण तरीही काही मागू नका. न मागता सर्व मिळणार आहे हे ध्यानात ठेवा. महाराजांच्या सोबत व्यवहार नको, निदान त्यांना त्यात ओढू तरी नका. महाराजांना पैशांची नाही तर खऱ्या प्रेमाची भाषा समजते. शंका घेऊन सेवा करू नका आणि अपेक्षा तर अजिबात नको. एका रात्रीत काहीच बदलणार नाही, पण बदल होईल हे नक्की. संयम म्हणजेच उपासना आणि तो ठेवला तर आयुष्याचे सोने होईल. आपला संयम संपला आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट चटकन नाही झाली की आपला संयम सुटतो. पण प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते, त्यामुळे आपला मनाचा संयम ढळू दिला नाही पाहिजे. महाराज ही एक अनाकलनीय शक्ती आहे आणि ती आपल्या अवलोकनाच्या, समजण्याच्या खूप बाहेर आहे. आपल्या मनामध्ये कुठलाही विचार यायच्या खूप आधीच तो महाराजांना समजलेला असतो, किंबहुना तो त्यांनीच दिलेला असतो. त्यामुळे उठसूट त्यांच्याकडे मागण्यासारखे काहीच उरत नाही. महाराज आपल्या जीवाभावाचा सखा आणि आपला अनमोल टेलिपती आहेत. त्यांचे स्थान आपल्या हृदयात आणि आपले त्यांच्या असे जेव्हा होईल तो क्षण आपल्या सर्व इच्छापूर्तीचा असेल, यात शंकाच नाही. आई जशी आपल्याला आपल्या मनातील सर्व न सांगता ओळखते, तसेच महाराज आहेत आणि त्यांच्यावरील संपूर्ण विश्वास, श्रद्धा आपले जीवन समाधानाच्या शिखरावर नेऊन ठेवणार हे त्रिवार सत्य आहे.
महाराजांच्या सोबतीने जगाला शिका. कसलीच शंका हाव मागणे काही न करता त्यांच्यासोबत चालत राहा. इतकेच आपण करू शकतो. किंबहुना भक्ताने तेवढेच करणे त्यांना अपेक्षित आहे. महाराजांची निरपेक्ष सेवा जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला सुख आणि समाधान, मनशांती या सर्व गोष्टी मिळतात. ज्या वेळेला तुमचा भक्ती वाढत जाते त्यावेळेला तुम्हाला काही नको असतं. आपण बरेच स्वामी भक्त बघितला असेल, कोणती इच्छा व्यक्त करत नाहीत. मला हे पाहिजेत, मला ते पाहिजेत अशी इच्छा व्यक्त करत नाहीत. कारण त्यांना माहिती असतं की स्वामी आपल्याला एका ठराविक वेळेला ते आपण देणारच. तसं आपण सांसारिक माणसं आहेत, आपल्या इच्छा तर असतातच. आपलं म्हणजे खूप वेगवेगळे आपले स्वप्न असतात. पण ज्या वेळेला आपण भक्ती मार्गात येतो, स्वामींच्या सेवेमध्ये येतो, त्यावेळेला त्या भक्ताला माहिती असतं की ही आपली इच्छा पूर्ण होणारच. आणि त्याची ती तळमळ आणि त्याचा तो विश्वास जो तो स्वामींच्यावर ठेवलेला असतो आणि ते स्वप्नपूर्तीसाठी जो ते मेहनत घेत असतो, त्यावेळेला स्वामीही त्याला मदत करतात त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. असं नाही की स्वामी तुम्ही नवीन सेवेकरी झालाय, स्वामी प्रचिती देतात असं म्हणून तुम्ही स्वामींच्याकडं डायरेक्ट तुम्ही जर कोणतीही मागणी केला की आता मी 11 गुरुवार करणार, माझं घराचं स्वप्न पूर्ण होऊन देत किंवा माझं गाडीचं स्वप्न पूर्ण होऊन देत, तर हे शक्य नाही आहे. कारण हा तुमचा फक्त व्यवहार आहे आणि ज्या वेळेला व्यवहार असतो त्यावेळेला तुम्ही कितीही गुरुवार करा, कितीही नवस करा, ती इच्छा तुमची पूर्ण होणारच नाही. ज्यावेळेला तुमच्या मनातून भाव असतो, ज्यावेळेला तुमची भक्ती श्रेष्ठ असते, त्यावेळेला क्षणाचाही विलंब न लागता तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते. त्यामुळे तुम्ही फक्त भक्ती करत जा, सेवा करत जा. कारण जसं तूप खाल्लं की जसं लगेच रूप येत नाही, त्याप्रमाणे तुम्ही आज स्वामी सेवेला सुरुवात केली आणि 4 दिवसातच तुम्हाला अनुभव येईल असं होत नाही. बऱ्याच जणांना 10-10 वर्ष म्हणजे असे खूप वर्ष असं ऐकलंय मी, त्यांना स्वामींची प्रचिती अजिबात येत नाहीत. आणि प्रचिती न येण्याचं कारण पण म्हणजे त्या व्यक्तीचा भाव महत्त्वाचा असतो. जर तुम्ही स्वामी सेवा करत आहे आणि ह्या इकडं तुम्ही लोकांना शिव्या देत आहे, लोकांचं बाद होऊन देत हा विचार मनात येत असेल, तर तुम्हाला स्वामी नाही, कोणताही देव प्रसन्न होणार नाही. आणि तुमची जी भक्ती असते ती सर्व वाया गेलेली असते. त्यामुळे हे ज्या वेळेला तुम्ही स्वामींच्या सेवेत येता, पहिला तर आता प्रत्येक माणूस म्हटलं तर ईर्ष्या, अहंकार हे सगळ्यांच्या मध्ये असतंच. पण ज्या वेळेला भक्ती मार्गात येतात त्यावेळेला हळूहळू हे सर्व गळून पडतं. त्याच्यानंतर तुमचा कुणी अपमान केला, तुम्हाला कुणी फसवलं, याचा काहीही परिणाम तुमच्यावर होत नाही. उलट यामध्ये तुमची सेवा खूप वाढते आणि जास्तीत जास्त तुम्ही स्वामींच्या जवळ जाता आणि या कालावधीमध्ये स्वामी तुमच्या सोबत कायम असतात. हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि जे काही झालं ते आपलं नव्हतं असंच वाटून जातं आणि आपल्यासोबत स्वामी आहेत, मग आपण घाबरायचं कशाला? हा विश्वास एक आपल्या मनामध्ये असतो, तो दृढ होत जातो. आणि स्वामी आपल्याला जरी कोणी त्रास दिला, काय झालं, तर स्वामी त्याचं काय करायचं ते स्वामी बघून घेतात. त्यामुळे आपण स्वामींच्याकडे मागायचं नाही की ह्यानं माझं बाद केलं तर ह्याचंही बाद करा, असं कधीच बोलायचं नाही. जे काय असेल तर ते आपलं नशीब म्हणायचं आणि स्वामी सेवा करत जायचं. योग्य वेळ आली की आपल्याला बरोबर काय चूक काय हे समजतं आणि आपल्याला योग्य तो न्याय मिळतोच. कारण अशी परिस्थिती पण असते की त्यावेळेला देवही काही करू शकत नाही. आपलं कर्म आपल्या म्हणजे या जन्मीचं कर्म नसतं, कारण आपण किती जन्म घेऊन आलोत हेही आपल्याला माहिती नसतं आणि त्या जन्मामध्ये आपण काय काय केलं हेही माहिती नसतं. त्यामुळे प्रथम भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर ते सर्व प्रारब्ध रूपाने पुढे येतं आणि आपल्याला जो काही त्रास होत राहतो तोच त्रास होत राहतो. त्यामुळे आपल्या भक्तीमध्ये खंड अजिबात पाडायचा नाही, आपल्या सेवेमध्ये खंड अजिबात पाडायचा नाही. आपण जे काही रोजची तोडकी मोडकी सेवा करत असतो ती केली पाहिजे. स्वामींच्यावर दृढ विश्वास आणि श्रद्धा ठेवली पाहिजेत. मी अंधश्रद्धा म्हणत नाही, श्रद्धा आणि विश्वास
आपलं काम आहे ते आपण करत राहायचं. कारण कोणतंही काम केलं, फक्त जर तुम्ही भक्ती करत बसला घरामध्ये आणि काहीच काम केलं नाही तर पैसे कुठून येणार? काही देववरून आकाशातून टाकणार नाही. त्यामुळे आपली भक्तीही केली पाहिजेत आणि आपलं कामही केलं पाहिजेत आणि आपली कर्तव्यही पार पाडली पाहिजेत. तरच आपल्याला देव प्रसन्न होतो आणि तेव्हाच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर अशी कोणतीही गोष्ट नाही आहे की आता तुम्ही मनात आणला आणि ती पूर्ण नाही झाली. आणि असे माझे खूप म्हणजे खूप अनुभव आहेत. आता जर मी मनात इच्छा आणली, थोडं म्हणजे वाईट इच्छा कधीच मनात आणत नाही. ज्या काही इच्छा आणते चांगल्याच आणते. असं छोट्या मोठ्या काही इच्छा राहू देत, त्या महाराज लगेच पूर्ण करतात. आपल्याला वाटत असते की ही गोष्ट होणार नाही, पण आपल्या मनात भाव येतात, हां असं झालं पाहिजेत, आपल्याला हे खायला भेटायला पाहिजेत, आपल्याला इथं जायला भेटायला पाहिजेत. असं मनात आलं ना तर ते महाराज आपोआप घडवून आणतात. त्यांच्याकडं मागायची काहीच गरज वाटत नाही. त्यामुळे तुम्ही सेवा करत जा आणि श्रद्धा ठेवा. तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ.